परीनं भरपूर प्रयत्न करू। स्वराज शक्ती सेना यांच्या वतीने परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून सुसंगीता अंगदपुरी निवडणुकीच्या मैदानात नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या वतीने आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे। परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वराज शक्ती सेनेच्या वतीने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सुसंगीता अंगदपुरी यांना उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। स्वराज शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी ही उमेदवारी नुकतीच जाहीर केली। त्यानिमित्ताने आज 27 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला स्वराज शक्ती सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष श्री पठाण, उमेदवार सुसंगीता अंगदपुरी आणि इतरही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, परभणी चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। मी अमीन वजीर खान तडवी पठाण, राहणार कोळगाव तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। स्वराज्य शक्ती सेनेचा मी जिल्हा प्रमुखपदी असल्यामुळे आम्ही सर्वांनी एक पक्षामध्ये करुणाताई मुंडे, धनंजय मुंडे यांनी आम्हास की आपल्या शक्ती प्रदर्शन करा आणि आपल्या संगीताताई पुरी यांना परभणी जिल्ह्याच्या विकास कामासाठी लोकसभेची उमेदवारी जाहीर करा असं त्यांनी आम्हास सांगून त्यांनी आमची बीड येथे कार्यालयीन भेट घेऊन आमच्या जिल्हा प्रमुखपदी निवड केली आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये 17व्या जागा क्रमांक 17 18व्या लोकसभेचे उमेदवार आमच्या पक्षाच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या संगीताताई पुरी ह्या भ्रष्टाचार ज्या काही ठिकाणी झालेला आहे ह्या नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत आणि दादागिरी आणि लोकशाही ह्या पद्धतीचा मार्ग पूर्ण मोकळा करून ते जनशक्ती आपले स्वराज्य शक्तीचं काम आम्ही पूर्ण करणार। जनतेच्या समोर जनतेचे प्रश्न आम्ही स्वतः सॉल्व करून सगळ्यांना न्याय मिळवून देऊ हे असं आम्ही जिल्हा प्रमुख हे नात्यानं मी सांगू इच्छितो की काम येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाच्या अडीअडचणी आम्ही स्वतः समक्ष उभा टाकून प्रश्न सोडवू। रस्त्याचे बेहाल झालेले आहेत, आमच्या गावापर्यंत रस्ते नाहीत। आजपर्यंत लोकसभेमध्ये कितीतरी लोकप्रतिनिधी निवडून दिले, आपण निवडून दिले, कुठलाही विकास झालेला नाही। पाण्याची टंचाई आहे, जनावरांची चाऱ्याची टंचाई आहे, प्रश्न आरोग्य खात्याची सोयी नाही। ह्या खासदारांनी आतापर्यंत कुठलेही कामं केलेले नाहीत, त्याच्या मागं पण झाले नाहीत। येणाऱ्या आता 2024 मध्ये स्वराज्य सेना शक्तीमध्ये आम्हास एकदा जनतेने आम्हास निवडून द्यावं। एक गरीब महिला आहे आणि आम्ही सगळ्यांच्या